नमस्कार मंडळी, मी आराध्या. तर आज आमच्या घरी केळवण केलं जात आहे. केळवण म्हणजे काय, तर केळवण म्हणजे वधू किंवा वराला त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी बोलावून त्यांना काहीतरी मेजवानी चा आस्वाद घ्यायला बोलवतात. तर असा हा कार्यक्रम आज आमच्या घरी आहे. तर बघूयात काय काय तयारी चालू आहे आणि कोण कोण आले आमच्या घरी. चला. तर अशा पद्धतीने आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे आणि हे सुद्धा सजवलेलं आहे. तर आज आमच्या घरी कोण आलं आहे, तर श्रुती दिदी आली आहे आणि आदित्य भैया आणि मीना मऊ आली आहे. हे आता श्रुती दीदीला औक्षण केलं जात आहे. आहेर केलं जात आहे. अशा पद्धतीने साडी पण आहे, ब्लाउज पीस. गिफ्ट म्हणून हे सुंदर असं पाट दिलंय. छान आहे, छान. सगळी तयारी तर झाली, आहेर वगैरे दिले. आता जेवणाची तयारी सुरू आहे. पण तत्पूर्वी लग्नाची तयारी कसं चालू आहे? तयारी चालू आहे, बऱ्यापैकी झाली आहे तशी. पण लग्नाची तयारी लग्न होईपर्यंत चालूच असणार आहे. ती कधी संपत नसते. असं वाटतं आता लग्न जवळ आलंय, 12 दिवसावर आहे लग्न. काय फिलिंग्स आहे? फिलिंग्स थोडं इमोशनल पण आहे आणि थोडं आनंदी पण आहे. दोन्ही असं 50-50 आहे. आनंदी आहे कारण नवी एक्साइटमेंट आहे, नवीन घरात जाणार आहे, तिथले कसं काय सगळं त्यासाठी एक्साइट आहे. पण इमोशनल यासाठी आहे की मम्मी पप्पांना सोडून कायमची जाणार आहे. कधी कधी होत राहील भेट, पण कायम जाणारे या गोष्टीचा जरा जास्त दुःख आहे. असं आहे सगळं 50-50. आणि तू यापूर्वी किती जणांकडे गेली केळवणासाठी? यापूर्वी माझं पहिलं केळवण माझ्या मावशीने केलंय आणि दुसरं मामीने केलंय. आता हे माझं तिसरं केळवण आहे जे माझ्या मावशीने केलंय आणि प्लस पूजाताई मावशी. कसं वाटलं मग केळवण नाही? हे केळवण थोडं स्पेशल आहे. म्हणजे कसं इथं सगळं स्पेशलच आहे थोडं. आणि आतापर्यंत झालेले दोन्ही केळवण पण स्पेशल होते, छान होते. मावशीने पण छान केळवण केलं मस्तपैकी. अवघ्या 10-12 दिवसावर मुलीचं लग्न आलंय. चेहऱ्यावर दिसतंय की तयारी छान सुरू आहे. काय सांगाल? तयारी तर आता 2 महिने झालं चालू आहे. एक दिवस असं जात नाही की आज काय लग्नाचं काम केलं नाही. प्रत्येक दिवस थोडी थोडी तयारी चालू आहे. शेवटपर्यंत वाटत राहणार की काय तर राहिले. पण माझा तर प्रयत्न आहे की खूप व्यवस्थित तयारी, सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता श्रुती दीदी सोडून जाते, तर कसं वाटतं तुम्हाला? दुःख तर आहेच आता, पण आनंद पण आहे की जास्त लांब नाही जाणार, जवळ आहे. आणि सासू पण तिची खूप प्रेमळ आहे, त्याचं पण एक समाधान आहे. लहानपणापासून मुलगी तुमच्या डोळ्यासमोर आहे. वाटतंय का की मुलीचं लग्न व्हायला आता 12 दिवसात? मग आता ते तर रोजचं स्वप्नात वगैरे तेच आहे. सारखं स्वप्न पडाले की सकाळी उठल्यावर वाटते बाबा आहे का तिनं घरात, बघते बाजूला. दुःख तर आहे, रोज चालूच आहे घरात त्याच्याबद्दल. तिची आजी तर खूप तिला वाईट वाटते, रोज डोळ्याचं पाणी काढते. एकुलते एक आहे ना, सगळे घरात लाडकी आहे. आता जेवण आलेलं आहे, आपण बघूया जेवणात काय काय मेनू आहे. तर जेवणात आहे चपाती, पापड, श्रीखंड आणि दाल फ्राय, पनीरची भाजी सुद्धा आहे, सॅलड आहे आणि भात आहे. आणि हे काकूच्या गावाकडून हे खास आणलेलं मका चिवडा आहे, खास केळवणसाठी. तर याची टेस्ट खूप भारी आहे, तर आपण ट्राय करून बघूया. चला. तुम्ही बोलण्यात म्हटलो की थोडंसं दुःख होत आहे, पण चेहऱ्यावर एक समाधान पण दिसत आहे. समाधान आहे, लोक चांगले आहेत, त्यामुळं ते एक समाधान आहे. सासू तिची चांगली आहे. दुःख तर प्रत्येक आईला होत आहे. मिक्स व्हेज, डाळ, मसाला भात, चपाती. तुम्ही जेवू दे ना त्यांना. नाही ते कसं आहे, प्रथा आहे. सगळे प्रथा आहेत तर नाव गाव पण लागते नवऱ्याचं नवरीने.
काहीतरी नाव घ्यावं लागतं. बरोबर आहे सरस्वती? हा? पण आताच कुठं लग्न झालं ना. नाही असं आधी घेतात की साखरपुडा झाले की आजी तयारी करून घेते. ती आमची आजी, माझी आजी, तिने तयारी करून घेते. तिला म्हणले नाव शिक, थोडे छोटे छोटे उखाणे शिक म्हणून एक 4-5 उखाणे शिकवली तिला. जुन्या लोकांना नाव पाठ असत, आपल्या लोक तिचे नाव युट्यूब बघायला तुम्ही लागतंय. काय बघितलं, जवळजवळ एक 2-3 मिनिटाचं सलग तिचं उखाणं असतं. 2-3 मिनिटाचं पाठ असलेलं. हा. कुठेही बघायचं, युट्यूब वर बघायचं नाही, गुगल करायचं नाही, काय नाही. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान. असं घ्यायचं. लागली घेऊ का नाव? आईची परमिशन लागते. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, ओंकाररावांचं नाव घेते, ऐका देऊन कान. ऐका ऐका ऐका. सरस्वतीच्या बहिणीची मुलगी म्हणजे श्रुती आणि माझी मावशी आहे. आणि आता सरस्वती काय होणार, सासू पण होणार. हा म्हणजे हे महत्वाचं आहे. सरस्वतीला आता जावं येणार आहे, त्यामुळे सरस्वतीला काय वाटते ते विचारू. छान वाटतंय. श्रुतीचं थोड्या दिवसात लग्न आहे आणि ती सासरी जाणार आणि आज आम्ही तिचं केळवण केलंय. ताईला बोलवलंय. ताई आली होती, ताईचा मुलगा आणि श्रुती आली होती. जेवण केलं होतं जसं होईल आमच्याकडून तसं, आणि छान वाटलं. अशीच येत राहा लग्न झाल्यावर पण, आणि असंच प्रेम आमच्यावर असू दे. आता जावे बापनं घेऊन ये. मस्त जेवण केलेलं मावशीने आणि पूजाताईने आणि आजीने पण छान केलेलं सगळं. एकदम असं एवढं सागर संगीत छान, मला मस्त वाटलं आणि छान सगळं भारी आहे. लग्नासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.